नमस्कार मंडळी. मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू. तर आता मी आलेलो आहे इथं धुमाळमाळ्यात, कारण की आज आमच्या मावशीच्या घराची पूजा आहे. म्हणजे नवीन बांधकाम चालू आहे, त्याची पूजा आहे. तर पूजा करणार आहेत आम्ही. तुम्हाला दाखवतो आता बॅक साईडने. आता आम्ही चाललेलो आहेत रामदारात. आमच्या घराची पूजा वगैरे झालेली आहे. आणि हे पाहू शकता माझ्याबरोबर सोहम आणि आमचा पुतण्या शौर्य. ते सोहम म्हणजे माझा बाच्चा आहे. तर आम्ही आता चाललोय रामदाऱ्यात. तर आज आहे रामनवमी. तर प्रथमतः सगळ्याला रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. मग अशी बोलता बोलता कामाच्या नादात राहून गेलं सगळं. तर आता आम्ही रामदारात चाललेलो आहे आणि तुम्हाला तिथला आज परिसर दाखवतो. परिसर दाखवण्याची गोष्ट नाही, कारण की तुम्हाला आधीच दाखवलेला आहे. फक्त तिथला आज किती क्राऊड आहे ते तुम्हाला दाखवतो, आज रामनवमी असल्यामुळे. तर चला मग, टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण तिथं जाऊया डायरेक्टली. तर फायनली आम्ही आलेलो आहे आता भटकंती करत करत रामदाऱ्यामध्ये. तर तुम्हाला दाखवतो आज किती गर्दी आहे. आणि आमचा शौर्य म्हणतोय मी हरवून बिरवून तर हरवणार का नाही तो. चल मग तुम्ही पाहू शकता आता इकडे किती गर्दी आहे लाईव्ह मध्येच. आणि असं असतं रामनवमीला इथं, म्हणजे खूप सारी गर्दी असते दिवसभर. आता आम्ही इथून आतमध्ये जातोय. फायनली आम्ही गर्दी पार करून आतमध्ये आलेलो आहे इथं. तर म्हणजे भरपूर अशी गर्दी आहे आणि आम्हाला काय असं मोबाईल वगैरे धरता येईल तिथं, म्हणजे गर्दी जास्त असल्यामुळं मोबाईल इकडे तिकडे हलायला लागला पूर्ण. शौर्य बोल, जायचं का आतमध्ये? हे सोहम आहे. सोहम पण पार वैतागला आहे. बघा सोहमचा चष्मा पडलाय वैतागून सोहम. रासो निघतोय आम्ही आतमध्ये. अजून आम्ही म्हणजे बाहेरल्याच गेट वरती, आतमधल्या गेट वरती गेलो नाही. हा चल ना आतमध्ये गेल्यानंतर घेऊ. सोहम कुठे? सोहम. हा. तर गर्दी भरपूर असल्यामुळं भीती वाटते की हरवलं म्हणून, पण हरवू देणार नाही मी. कारण की रामदाराचा अख्खा कडा हुडकून काढेन मी, आणि मला माहित आहे सगळं इथलं. कसं कसं असं डोक्यात तन तापतंय म्हणते, घरी गेल्यावर शांत झोपणार आहे. तू तर टोपी घातली बाळा, मी तर डोक्यावर टोपी पण घातली नाही. तसंच आलो मी पळत पळत. आणि जाऊया आतमध्ये आपण, पहिलं थांबूया जरा इथं, काय जेवण बिवण नंतर करूया. म्हणजे दुकान वगैरे इथे लागलेत आता. इकडं म्हणजे काम भरपूर डेव्हलपमेंट झाले. आणि दर्शन आता तर बाहेरच चालू आहे, टीव्ही वरती दिसते आम्हाला. कारण की गर्दी असल्यामुळे आज बहुतेक आतमध्ये जायला भेटेल का नाही माहित नाही, पण बाहेरून तर दर्शन आहे. असं काय हरकत नाही. चल रे सोम, सोडू नको. आणि अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये शिरतो आता. इथून गर्दी खूप आहे, मोबाईल काय मला हँडल करता येईल. आमचा मोबाईल हँग मारायला सारखं उन्हामुळं. इथं बुक्स आले बघ विकायला. भगवद्गीता विकत आहे. भगवद्गीता पण आहे तिथे बघ, वाचायचं असेल नवीन मधले पण ते पद्धत नको. थँक्यू बाळा. आणि आम्ही आलेलो आहे आता मुख्य द्वारावर. तर इथून आम्ही नीट आतमध्ये जातोय आता. रामदाराला म्हणजे असे सजवलेले आहे सगळे पताके वगैरे लावून. हा हो, ते तर आहे, दिसणारच आहे. हे असे पताके वगैरे लावलेले आहेत भव्य पूर्ण. तर खूप छान असं दृश्य दिसतंय इथून. चल ना तिकडून जाऊ, असं येऊ. तर हा ना, तिथून घेतो. हा उडसूट हिंडच आपलं काम असते. धन्यवाद. मी इथला आहे, धुमाळमाळ्यातला आहे.
तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. अरे वा, माझे मित्र आहेत तिथले लाड सांगवीचे. हो, तर काय हरकत नाही हो. धन्यवाद. काळजी घ्या हाताची. उठसूट हिंडायचे. हाताची काळजी घ्या, बोटांची मुवमेंट चालू ठेवा. चल हा, तो येऊ का? थांब ना, घेऊ ना पूर्ण कॅप्चर परत शूट द्वारे घेऊ आपण. चल हा, तर खतरनाक मध्ये असं सुंदर असं इथलं वातावरण आज. आणि बाबा हे कुठे गेलं? आणि म्हणजे पताक्या वगैरे लावून तर अजून म्हणजे एवढं भारी दिसायला नॅचरल पूर्ण. तर आता तुम्हाला जवळ दाखवतो कसं दिसतं. आतमध्ये तुम्हाला गर्दी किती आहे हे पण दिसत. या नळीपासून ठीक आहे, नळीपासून घेतोय मी. हे पाहू शकता समोर किती गर्दी आहे रामदाऱ्यामध्ये आज. आणि आतमध्ये मंदिरामध्ये पण. तर आपण मंदिरात जाण्याचा प्रयत्न करूया, गर्दी असली तरी काही हरकत नाहीये. आणि हे पाणी वगैरे पाहू शकता तुम्ही कसं आहे. आणि पाण्यामध्ये मंदिर आहे पूर्ण. तर 11-12 आमचे सगळे इथंच गेलेले, त्याच्यामुळं इथलं कानान कोपरा कोपरा माहिती आहे आम्हाला. तर आतमध्ये आल्या आम्हाला डायरेक्ट फोटो काढायला उभा केले बाबा. आम्ही आता मोठे फोटोग्राफर झालेले आहेत. म्हणजे कशात फोटो काढून देतो, मोबाईल मध्ये आम्ही सगळे फोटो काढून दिलेत. आणि हे पाहू शकता तुम्ही इथं आता थंड वातावरण आहे इथलं पूर्ण. म्हणजे झाडे वगैरे भरपूर आहेत. आणि हे पहिल्यापासून इथं अशी झाडे आहेत. आणि म्हणजे थंड वातावरण आहे पूर्ण. जसं महाबळेश्वर असते तसं हा रामदार आहे. आणि आमच्यासाठी स्पेशल आहे, भारी आहे इथलं. आणि तुम्हाला दाखवतो मागच्या साईडने व्ह्यू. असं झाड आहेत अशा प्रकारे. अशी गार सावली. आणि इकडे माणसं वगैरे बसलेले आहेत. आता कोण जेवण करते, कोण असंच बसलेले आहेत. शांत वातावरण आहे इकडे. आणि आज प्रसाद वाटप आहे वाटतं, बहुतेक प्रसाद वाटप चालू ना. हा, इथं प्रसाद आहे आज रामनवमीमुळे. तर आता आपण तिकडे जाऊया, पहिलं दर्शन करू. तर असा योग आलाय. हा माझा मित्र आहे केसकर. तर हा मला 11-12 माझ्या सोबती होता, आपला खास जोडीदार आहे. आणि एक मजेची गोष्ट म्हणजे भाऊची ही मुलगी आहे. किती वर्षाची? अरे 3 वर्षाची मुलगी आहे. आता मी काय डोक्याला हात लावू का असं मला वाटायला लागले, पण काय हरकत नाही भाऊ. अभिनंदन आहे तसं, आभारी म्हणण्यापेक्षा अभिनंदन आहे तुझं पहिल्यांदाच. एक तर लग्न झाल्यानंतर तुला पोरगी झालेली आहे 3 वर्षाची. आणि अजून मी तसंच आहे, उभार संध्याकाळी फिरत असतो इकडून तिकडून. आपली मित्रमंडळी अजून आहेत माझे. निखिल आहे, विशाल आहे. आपला डगे कुठं असतो? मार्केटला. बर. तर हे माझे लोणी काळभोरचे अत्यंत चांगले मित्र आहेत. म्हणजे जसं की मी 11-12 असताना ह्यांच्या घरातलाच एक म्हणलं तर चालेल, काय हरकत नाही. कारण की असं बी मी ह्यांच्या घरीच फरक पडायचं असं कॉलेजला आलं की. कारण की आम्ही रामदाराला वगैरे इकडे फिरायचं कंटिन्यू. आणि यांच्यामुळे मला भरपूर रामदाराची माहिती पडलेली आहे आणि माहिती झालेली आहे. तर हा खास एरिया त्यांचाच आहे. तर तू काय सांगणार आहेस भावा गोष्टीबद्दल? भाऊला असतंय, काय हरकत नाही. तर आता आम्ही इथून दर्शनाला जातोय आणि पाय वगैरे पडून मग फिरतोय. अजून कोण मित्रमंडळ गाठ पडतात का भेटले तर लगेच मी ब्लॉग मध्ये त्यांना घेणार आहे. आणि लय दिवसांनी गाठ पडले की मला असं उत्सुकता आवरत नाहीये, त्याच्यामुळं. तर मी थांबतो जरा इथून, आता त्याशी गप्पा मारतो आणि मग दर्शनाला जातो. आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये आणि ह्यांना पाया पडायचं दोघांना पण, त्याच्यामुळे आणले आतमध्ये. मी लयच माग लागले होते मला पाया पडायचं म्हणून. तर घेऊन आलेलो आहे आतमध्ये मंदिरामध्ये. बाहेर दर्शन घेतोय कारण की गर्दी खूप आहे इकडं, पाहू शकता तुम्ही. हे सोहम कुठे गेला? सोहम आहे ना? आतमध्ये नाही रे. तर हे मंदिराच्या आतमधून घेतलेलं दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही. अशा तिकडे गर्दी किती आहे. तर इतर दिवशी अशी गर्दी नसते, फक्त रविवारी तुम्हाला बघायला भेटते इथं. म्हणजे दररोज असते पण एवढी नसते गर्दी. फायनली मला एक माझी मैत्रीण गाठ पडलेली आहे आणि ती चांगली ऍक्टर आहे. तिला तुम्ही सगळे ओळखत असाल.
राजश्री शिंदे. कारण की माझ्या राजश्री मला नाव माहितीये, शिंदे मला नाव माहितीये. तर ही आज रामदारात आले दर्शनासाठी. तर ही रील स्टार आहे मोठी, एक चांगली उत्तम कलाकार आहे आणि ती आज मला भेटलेली आहे. आता म्हणजे खूप आनंद झालाय मला ती भेटल्यामुळे. म्हणजे खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो आहे. तर आम्ही कंटिन्यू दिखाव्यात वगैरे भेटतो, नाटकात वगैरे असतात. तर काय बोलशील आता, मी काय बोलू आता तुझ्याबद्दल? पण सगळे या रामदाऱ्याला खूप छान मंदिर आहे आणि दर्शन पण खूप छान होते. हा, सगळे तर हिला तर तुम्ही फॉलो करता, तसं मला पण फॉलो करा बरं का. शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मित्राला खूप चांगले बनवतोय व्हिडिओ वगैरे. आता हिने मित्र म्हणले, माझं नाव सांगता येईल. कसं झालं, मगाशी आम्ही ज्यावेळेस माझी मैत्रीण आणि मी बोलत होतो, पण बोलता बोलता माझा मोबाईलचं स्टोरेज फुल झालं आणि मग तिला वेगळं बरं होते. सगळे तिचे मित्र वगैरे पुढे गेले ते दर्शनासाठी. त्याच्यामुळे ते व्हिडिओ थोडाच झाला आणि पॉज झाला. जर ती नंतर मला गाठ पडली तर अवश्य अजून तिला मध्ये घेईन. म्हणजे भांडण करायला तर आवडतच, कारण की ते आहेच तशा, म्हणजे तिचं सिरियल आहे तसा. म्हणजे नुसतं भांडण भांडण असतं सिरियल मध्ये. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे काय बघूया सध्या जाऊन. आता जाऊन तिथं पोटपूजन करूया आणि मग नंतर पुढचं हे प्रवासाला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे पैसे मागत होते, पण आमच्याकडे पैसे नाही येत, ब्लॉक करतोय. तर आता आम्ही इथून आता पहिलं पोटपूजा करणार आहे आणि मग त्यांना भेटूया नंतर अजून जे आपले सेलिब्रिटी होते मागायचे त्यांना. तर थांबूया जरा इथं, पहिलं पोटपूजन करून घेऊया, कारण की हे दोघं वैतागलेले आहे. हे बघा, हा सोहमचं तोंड बघा, ह्याचं तोंड बघा, वैतागलेले आहेत. काका जेवायचं तो म्हणते मामा जेवायचं. ठीक आहे, आता जेवायला जाऊया. थांबतो जरा मी इथं. रामदारात फिरत असताना हे 3 दीदी मला गाठ पडलेले आहेत. हे तिघे पण म्हणजे तिघी जण पण पुस्तकं विकतात. कोणते कोणते तुमच्याकडे? हा, भगवद्गीता आणि कृष्णाचे पुस्तक आहेत. तर खरंच खूप छान आहे यांच्याबद्दल. म्हणजे यांच्याबद्दल आता सांगायचं म्हणलं तर माझी अशी त्यांची ओळख नाही, पण थोडक्यातच ओळख झालेली आहे आणि खूप चांगलं काम करतात ते. म्हणजे बाबा स्वतःच, म्हणजे आपण कष्ट करून कसं पुढे जाऊ शकतो हे यांचं उदाहरण आहे. म्हणजे यांच्याकडून मला भेटलं आणि खरंच छान तुम्ही काम करताय आणि पुढे तुम्ही अभ्यास करत जावा हे करता करता. आणि जेवढं डेव्हलप होईल तेवढं तुम्ही पुस्तकं वाचा. अजून पुस्तक वाचल्याने खूप काही शिकायला भेटतं. जे मला भेटलंय ते तुम्हाला पण भेटलं पाहिजे आणि काही नाही, अशीच प्रगती करत जावा पुढे. धन्यवाद, बाय बाय. इथून निघतो. फायनली एक गाठ पडलेला आहे मला. फिरून आता दर्शन वगैरे करून आले आणि ते आता घरी निघते, कारण की तिला अर्जंट जायचंय. परत पुढलं शूटचं वगैरे शेड्यूल लावायचंय. तर आता मी पण जेवायला बसणार आहे आणि घरी निघणार आहे. हो, चल जाऊ का, बाय बाय. तो थोडंफार आम्ही जेवण केलेलं आहे, म्हणजे प्रसाद खाल्लेला आहे, कारण की त्याला भूक लई लागली होती. त्याच्यामुळे प्रसाद खाऊन झालेला आहे आमचा. आणि आता आम्ही चाललेलो आहे अजून पोटपूजा करायला पुढे. पावभाजी खायला, शौर्याला खायची पावभाजी. तर मी आता ब्लॉग इथंच ऑफ करतो आणि आता घरी निघतो आम्ही डायरेक्टली, कारण की सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. त्यांनी दर्शन वगैरे दोघांनी घेतलेलं आहे आणि मी पण आता घरी निघतोय. फायनली मी माझा युट्यूब ब्लॉग इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.